आपण आहोत आता कल्याण ग्रामीण मध्ये आणि कल्याण ग्रामीणचे मनसेचे उमेदवार राजू पाटील आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे, कसा माहोल आहे एकंदर? ना आता प्रचार तसं शेवटच्या टप्प्यात सुरू झाला आहे। आजचा शनिवार, उद्याचा रविवार, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना कसं भेटता येईल याचा प्रयत्न करतोय। खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय। तुम्ही बघितलं असेल काल माननीय राजसाहेबांची सभा झाली दिव्याला। दिव्यात आतापर्यंत अशी सभा झाली नव्हती आणि जे विचार राजसाहेब घेऊन चाललेत, इतर लोक रेवडी कल्चर वाटतात, लोकांना आमिष दाखवत आहेत, विद्यार्थ्यांना आमिष दाखवत आहेत, वृद्धांना आमिष दाखवत आहेत। आम्ही त्यांना तो खर्च कसा नाही येणार आणि सरकार म्हणून काय करू शकतो हे दाखवतो। त्यामुळे लोकांना कुठेतरी माननीय राजसाहेबांची भूमिका पटताना दिसते। जो राजकीय गोंधळ चालू होता, कोण कुठे बसतो काय लोकांना कळत नाही आहे, ते जे एकंदरीतच राजकीय संस्कृती बिघडली होती, तर तेही कुठेतरी लोकांना आवडलेलं नाही, ते या निवडणुकीत दिसून येतं आणि निश्चित त्याचा फायदा आम्ही उठवण्याचा प्रयत्न करू। एकीकडे सुभाष भोईर आहेत, एकीकडे राजेश मोरे आहेत। कसं आव्हान वाटतंय, कसं बघताय याकडे? कारण खरं तर आपण पाठिंबा दिलेला होता ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली, तर यावेळी तरी सुद्धा समोरच्यांकडनं उमेदवार देण्यात आलाय, तुम्ही कसं बघताय? अरे बघा, गद्दार ते गद्दारच ना, हे आम्हाला अपेक्षित होतं। असं काय आम्हाला पाठिंबा वगैरे येते देतील मला अजिबात अपेक्षा नव्हती यांच्याकडनं। जी आता तिरंगी लढत होते ती यापूर्वी 2009ला फॉर्मेशन झालं या मतदारसंघाचं। 2009 पासून मनसे शिवसेना अशीच होते आणि आता तर हे दोन गट आहेत। हे पक्ष मी नाही बोलत, ओरिजिनल शिवसेना बाळासाहेबांचीच होती, ती आता मान्य राजसाहेब ते विचार घेऊन चाललेले आहेत। त्यामुळे अर्थातच त्या स्प्लिटचाही फायदा आम्हाला होईल। बाकी मुकाबला किंवा कोण कोणाशी मुकाबला काय ते हे मी बोलू इच्छित नाही, कारण शेवटी मतदारांना पण एवढं गृहीत धरून चालत नाही आहे। एकमताने का होईना जो विजय झाला तो विजय असतो। मला वाटतं तो विजयी एकमत मला हे लोक देतील असं मला वाटतं। आता आपण जर बघितलं तर या संपूर्ण प्रचारामध्ये कुशिवली धरण जे सगळ्यात महत्त्वाचं आहे पाण्यासाठी, त्याचं कुठेच बोलबाला होत नाहीये, दिसत नाहीये। एकंदरीतच सगळ्यांकडनं, सगळ्याच उमेदवारांकडनं तुम्ही कसं बघता याकडे? नाही, मी माझ्या जाहीरनाम्यात आताही आहे, मागच्या जाहीरनाम्यात पण होतं की एक स्वतंत्र धरणाची मागणी करणारे मागच्या जाहीरनाम्यात ती मान्य मुख्यमंत्र्यांकडनं मान्य करून घेतली। तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी मागे इथे आलेलं आहे शासन आपल्या दारी, तेव्हा जाहीर केलेलं आहे। परंतु त्या धरणाला 10 वर्षे लागतील बनायला। लँड एक्विजिशन पासून सगळा विषय असतो। आमचा हक्काचा KDMCचा जो 140 MLD कोटा नवी मुंबईला वर्ग केला होता, जो आपल्यासाठी रिझर्व्ह आहे, त्याच्यासाठी हे आतापर्यंत भांडले नाही। त्यातला थोडा पाणी कोटा ठाण्याला पळवण्याचा प्रयत्न करते। आता अर्थातच मोरबे डॅम झालाय नवी मुंबईचा, तर तो पाणी कोटा एका कॅबिनेट मीटिंगमध्ये डोंबिवलीला मिळायला पाहिजे, ज्याच्याने 10 वर्षाचा प्रश्न असाच सुटेल। परंतु त्यासाठी प्रयत्न होत नाही, तो आवाज मी उठवतोय, अजूनही रिस्पॉन्स देत नाही। कारण शेवटी बोलतो ना, नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान आहे, गुजरातला प्रकल्प चालले, हे ठाण्याचे मुख्यमंत्री आमचं पाणी ठाण्याला घेऊन चाललेत। त्यामुळे त्या विषयावर हे बाकी कोणी बोलत नाही, मी एकटा बोलतोय। मला खात्री आहे की जर लोकांनी आता यावेळेस निवडून दिलं तर नक्कीच या प्रश्नाचा सोक्षमोक्ष मी येते मार्चचा जो अधिवेशन होतो त्याच्यात लागू शकतो। धन्यवाद दादा। तर आपण बघतोय की प्रचार रॅली मोठ्या प्रमाणात सुरू आहे। सध्या 2च दिवस प्रचाराला राहिलेली आहे, त्यामुळे प्रचार रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि यातच कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील, मनसेचे उमेदवार राजू पाटील रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात त्यांची रॅली सुरू आहे, त्यामुळे नेमका निकाल काय